भगवान दत्तात्रेय यांच्या जन्माची आणि त्यांच्यातील अथांग ज्ञानाची ही एक सुंदर आणि लहान गोष्ट. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव यांच्यात विश्वातील सर्वात श्रेष्ठ आणि पतिव्रता स्त्री कोण यावर चर्चा सुरू झाली. सर्वांनी एकमुखाने महर्षी अत्रि यांच्या पत्नी माता अनुसूया यांचं नाव घेतले. तिन्ही देवांना माता अनुसूया यांच्या सत्वाची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. ते तिघेही साधूचा वेश परिधान करून महर्षी अत्रि यांच्या आश्रमात आले. त्यावेळी महर्षी आश्रमात नव्हते. साधूंनी माता अनुसूया यांच्याकडे भोजनाची मागणी केली, पण एक कठीण अट ठेवली. तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन भोजन वाढावे. माता अनुसूया संकटात पडल्या, पण त्यांनी आपल्या पतीचे स्मरण केले आणि त्यांच्या पातिव्रत्याच्या बळावर एका क्षणात त्या तिन्ही देवांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले. तिन्ही देव निष्पाप बालके बनले आणि माता अनुसूया यांनी त्यांना प्रेमाने दूध पाजले व पाळण्यात निजवले. जेव्हा तिन्ही देवी